काय बघू शकता आता ट्रेन आली आहे. कोण म्हणे रे ट्रेन चालणार होती? ट्रेन आली बघा काय बघा. हे लाल शर्ट काढा. लटक तो क्या हो गया. बघू शकतो काय ट्रेन, टॉय ट्रेन आली आहे माथेरानची. तेवढीशी छोटी ट्रेन आहे. ब्लॉक चालू आज बघू शकता आम्ही आता मार्केटला आलोय माथेरानच्या. माथेरान मार्केट. यार चला हे काढून घेऊ आपण. काय तिकीट काढून घेते खालीपर्यंत जाऊ ना डायरेक्ट तिथलं. हा मग इथे निघतं ना तिकीट. ते काय रेल्वे स्टेशन काय कळलं का तुला कुठपर्यंत? गाईज आम्ही आता विचारलं स्टेशन मास्टरला. आम्ही जिथून आलो अमन लॉजला तिथपर्यंतच ट्रेन जाते फक्त. मग आम्ही आत्ताच तिथून इथं आलो आहे. तर मग आम्ही काही ट्रेन करणार नाही आता इथले 2-4 पॉईंट फिरू. आणि मग जेव्हा जाताना आम्ही ट्रेन करू. बघू शकतो तुम्ही माथेरानचं मार्केट. बरंच मोठं मार्केट आहे गाईज. आम्ही मार्केटमध्ये नाही फिरत आहे, मार्केट आम्हाला फिरवत आहे असं वाटतंय काही. बघू शकता राम मंदिर बघू शकता. राम मंदिर पण आहे. माकडं पाय ना. बरंच मोठं मार्केट आहे. आम्ही आलोय माधवजी पॉइंटला. माधवजी पॉइंट नाही बरं माधवजी पॉइंट काय इथं काहीच नाही. झाडं आणि धुकंच आहे या पॉइंटला पण. शूटिंगचा गेम पा माथेरानला फक्त हेच वाटतं काही झाडं आणि धुकं आणि ट्रेन. धुकं नाही ढग येते इथे तर धुकं आहे ना. इथे तर धुकं आहे ना. अशा शिनारपणा करताना काय लाईव्ह कॅचिंग चलो. अरे बंदूक. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बघू शकतो. इथून डायरेक्ट ढगात वरती बसले का आपण हनीमून पॉइंट बघून. बॉडी गार्ड आपलं 9 जण होतं. आता एक मेंबर वाढलाय. इथं लोकही वस्ती इथे राहणारी. मग असे समजदार लोक लागत आहे. चलो चल. पुढं कोणता पॉइंट आहे रे? पोरं पण घेऊन येईल ते सोबत. येऊ दे ना मग. लोकलचे ना आधार कार्ड आपल्याला पार्किंगचे पैसे नाही लागणार. आता पार्क करतो तू. आता काय पार्क करतो काहीतरी टेकू ना कुठेतरी. त्याच्या घरी नाही बट्ट्या बिट्ट्या खाऊ घाली. डब्बा भरून मागून त्याच्या मावशीकडं डबल बट्ट्या खायचं म्हणतो. पाऊस आलाय आता सगळ्यांनी रेनकोट गिलकोट चढवले. चढले त्याला. आता आपण फोटो घेऊया. सिक्युरिटी का अरे मधून बोलला जाऊ ना मध्ये. उलट कसं घालू उलट नाच करते काय त्या ट्रिप मध्ये गेल वेगळा पक्का सीएसके प्लेअर दिसतोय का? नाही आहे ना. दोऱ्या आहेत त्या. काय आम्ही चाललोय आता खंडाळ्याला. म्हणजे खंडाळा पॉइंट. ओके काय हॅलो सगळ्यांनी आता हॉटेलचं आहे रे. आवला बाय
या मारून जा. पुढे. एक डोकं हाणून डुक्कर हाणून ये. चला चल घाल्या चला चालायचं का आम्हाला अर्धा फुकट आहे. गावकडचे म्हणा आम्ही आम्हाला काही माहित नसतं म्हणा असं हाटली घेतली काय पैसे मागायला जो करून काय करणार ओरडायचं नाही ते काय करणार अरे वा. माथेरान पॉईंटला पण सुद्धा तेच आहे काय माथेरानला काही दुसरं वेगळं बघण्यासारखं नाहीच आहे काय पॉईंटच्या नावाखाली धुकं जे आम्ही आता कोणत्या पॉईंटला पाहिलं रे असंच घोरपड हेवी करे माधवजी पॉईंटला पाहिलं आम्ही तेच ते धुकं आहे फक्त हे तर आपण म्हैस पाहायला पाहिलं असतं मग योग्य म्हैस पाहायला पाहिलं असते हेच का पॅराशूट घ्यायचं का मला तू कुठून हो 2600 रुपये उद्या इकडे बाहेर जा फुकट उद्या याच पॅराशूट बनवू आपण हे पाय ना ते पाठी बघा खंडाळा पॉइंट से दूरबीन के सारे सृष्टी सौंदर्य देखिए आता कोणतं सृष्टी बघू मी इथं आणि दुर्बीन कोणती बघू मला? दूरबीन कोणती? दृष्टी तर आहे ना आपल्याकडे काहीच नाही काहीच नुसतं धुकं आहे मी आता इथं ब्लॉग बंद करून टाकते काही नाही पुढे दाखवण्यासारखं बी तुम्हाला काय बघणार आहे बघून धुकं फक्त धुकं अरे बाप रिव्हर्स वॉटरफॉल गाइस रिव्हर्स वॉटरफॉल आज आम्ही आलो होता इको पॉइंटला आता तुम्ही बघू शकता मी माझ्या मित्राच्या पप्पाचं नाव घेतलं तर इको मध्ये माझं नाव रिटर्न येते बघू शकता तुम्ही इको पॉइंट नावाची घोषणा करणार आहे तरी कोणाला उदय नाव ऐकू आलं उदय सो आम्ही उदय म्हणणार आहे आणि तिथून प्रदीप नाव येणार आहे म्हणजे की तो आमच्या पप्पाचं एक्झॅक्ट नाव अशी खूप खुशमिशाल मजा येणारी तर बघू आपण इको पॉइंटला सोबत आमचे भावेश पाटील पण आहेत भावेश पाटील ब्लॉगमध्ये दिसा जरा तुमचं नाव घेण्यात येईल इको पॉइंटला पण बापरे बाप इथं ते व्हॅली सारखंच रे सांडण व्हॅली सारखं भारी होती भारी होतं यार नाही ते आपण पहिले पाहिलं होतं ना हे पाहिलं असतं हे पहिले भारी हो चल पुढे मग म्हटलं ते कोण म्हटलं तर नाही यायचं हो ना इथं पूर्ण धुकं असतं पण आता धुके गेले इथून गाईज घे बरं योग्य नाव काहीतरी तिकडून येईल भैया घोडा पाणी कुठे कोण म्हणे एवढं लांब आहे काय तिकडे कोण नेलं तिकडे हा बाप गेली असते टोपी उडून आता काहीच नाही काय माथेरानला तुम्ही उभी नका पाय दुखायला काय काय नाही माथेरानला नका येऊ तुम्ही बी काय भाऊ येऊ शकता या यायचं द्या नंतर म्हण नका मग रिव्ह्यू दिला नाही मी आलोय व्यवस्थित आम्हाला फोटो घ्यायचा ना इकडं येऊन फक्त पैसे खर्च करणे गाईज आम्ही आता आणि काय कोणता पूल हनीमून पॉइंटला चाललोय आता अरे चाला रे काय फॅमिली पॉइंटही होतं रे काहीच नाही इथं अरे बसायला जागा इथं म्हणून म्हणलं नाही रे काहीच नाही रे जिथं तेच धुका काहीच नाही काय माथेरानला कोणत्याच पॉइंटला एकच दृश्य इथंच बघून घ्या मला 1,500 कॉन्ट्री पाठवून द्या 1000 पाठवा 500 रेन कुठे बघतो आपण फेकू वापस तू बघू असं मी पाऊस आहे ना 70 रुपये तर वाया गेले आपले चला आता इथून सरळ स्टेशन पकडा रेनकोट कोणाचा उडला रे काढा हा इथून ट्रेन पकडू आता डायरेक्ट सरळ
चहा घेऊ ट्रेन पकडू कांदा भजी खाऊ रे भाऊ, कांदा भजी खाऊ ना चला. नाश्ता बिस्टा करू गाईज. कांदा भजीची रेट काय इथं? पैसे आलेले संपले तर किलो 200 रुपये एक प्लेट. खाली पाणी फेकून बघितलं रिटर्न कसं करतो माझ्या अकाउंटवर येईल. काहीच नाही गाईज इथं. पाणी दे बाबा, आता मला बी बघायचं. तुला माहिती का सध्या तो अरे कुठे इकडे नगराला 4 पॉईंट काढले नाव देऊन टाकले भैया. हा भाई. तसा विषय केला. 50 रुपये घेतले हो, जाताना 25 रुपये वापस घेऊ. डिपॉझिट किती घेतलं सर? नाही डिपॉझिट अरे जंगल ना राहायला भारी दिवस. त्याला आपण इको पॉइंट आलोय तर आपण नाव घेऊन बघू कोणाचं येत आहे का परत. 1 2 3 प्रदीप. अरे बाप, ते बघ सगळे ढग बाजूला गेले. सगळे ढोकं बाजूला. बाप दरारा बघू शकता गाईज तुम्ही. गाईज दरारा बघू शकता प्रदीप नावाचा. नाही खरंच ढगत ना खाली. नाही रे हो, खरं नाही खोटाडे. कापस आहे कापस. लोक तिथं तो इको पॉइंट आणि लगेच हनीमून पॉइंट. ते इको पॉइंट. अरे आलं काय आलं बोय. काय आम्ही सगळे पॉइंट बघितले माथेरानचे. हा आला बाबा पाऊस. पाऊस आलाय गाईज. सगळे रिलेटेडच पॉइंट आहे. काही एवढं असं वेगळं दर पॉइंट मध्ये वेगळं असं काहीच नाहीये. असे धुकं वगैरे तेच पॉइंट आहे. आम्ही आतापर्यंत 8-9 पॉइंट पाहिले. आता कोणाचं मन नाही पॉइंट पाहण्यात, तर सगळ्यांचं मन आहे फक्त नाश्ता पॉइंट पाहण्यात. सगळ्यांचं म्हणजे नाश्ता पॉइंट. आता पाऊस आलाय तर लगेच चहाचे प्राइस वाढवण. नाव तर एवढे भारी दिले काय तिथं पॉइंटला, पण जिकडे तिकडे ते एकच व्ह्यू आहे फक्त. हे बघा काय घोडा पॉइंट बघा काय. घोडा पार्किंग पॉइंट. घोडा पार्किंग पॉइंट. चला ना, काऊन थांबली? ते लेक पाहायचा होता ना रे. शॉलेट लेक 5 नाही रे 1.0 आहे ते. शॉलेट लेक बघ. इको पॉइंट काय काय. चला ना मग. हाव ना. शॉलेट लेक आम्ही स्किप केलाय गाईज, आणि आम्ही आता पुरं माथेरान स्किप करणार आहे. आणि आता सरळ तुम्हाला एक पॉइंट दाखवतो, क्रुझर पॉइंट. चला, भारी तो खूप. आणि आमच्यासोबत जो अतिउत्साही मुलगा होता त्याची आज ते काल पुऱ्या ट्रिप मध्येच लागलेली नसते बघा. बोलत आहे अशी काहीच बोलणार नाही. पण जेव्हा झोपायचं तेव्हा झोपत नाही. असे मग फिरण्यात मजा येत नाही त्यांना. काय करणार आता. आता काय बीजे हॉस्पिटल बी पॉइंटचं नाव टाकलं यांनी. काही पॉइंटचं नाव टाकलंय माथेरानवाल्यांनी. माथेरानवाल्यांना आम्हाला असं एक सजेशन आहे सर की पॉइंट इंडिकेटर देणं. काय इथले घोडे काय इंडिकेटर वगैरे देत नाही. मनमानी चालवतात त्यांची नुसती काय रोडाने. त्यांना रूल्स लावले पाहिजे. आणि काय आपलं पॉइंटचे नाव. हा पॉइंटची नावं कशी दिली पाहिजे शुभम? आपण कशी पॉइंटची छान नावं दिली आपण. मग समजा ह्या पॉइंटला जर नाव द्यायचंय, जाऊ द्यायचं. काय नाही पॉइंट. काहीच नाही पॉइंट. किती भारी. उलट लोक बघायला येईल की तिथं काय नाहीये बाबा. काय नाहीये. तिथं आल्यावर मग खाली नोट मध्ये लिहिते पाठी लावायची. इथं काहीच नाहीये. किती छान पॉइंट. तुमचा इथं टाइमपास झाला. यालाच तर म्हणतात मग टाइमपास पॉइंट. मला आता खरं वाटलं होतं की जंगलात आलं सगळं. मग काय बघू शकता जंगल मध्ये आल्यासारखं वाटतं एकदम. ट्रेक तर चांगला आहे. असं वाटतं अंदर बसला आलं.
अंधार आहे इथं ट्रेक करताना भारी guys. होतं बा ते सगळ्यापेक्षा जंगल सगळ्यांनी त्यांचा गेटअप घेतलेला आहे. गणेश भाऊ यांनी तर या ट्रिप पासून हात जोडले. आता म्हातारपणापर्यंत ते कोणत्या ट्रिपला येणार नाही. धबधबे बँड जात नाही म्हणे. आमची का बरं गणेश भाऊ? आमचा अनुभव तुम्हाला जर का सांगायचा ठरला तर आमचा आता 2 दिवस पुढचा पण नाही होत नाही. बोलो गणेश महाराज की जय. पण तरी तुम्ही म्हणत असाल जर का तरी काही म्हणजे जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं की माथेरानला काहीच नाहीये तेव्हा हा तेव्हा असं वाटतं नाही ठीक आहे चला जाऊ द्या. ए गण्या तुझ्या मागं चालला. हो ना पाय ना सगळं कळलं का आणि फ्रेंडशिप आणि ते डब्यात देणं हे दिले फरक काय माहिती दारू पिऊन आयटमचे फोटो दाखवतो मग तिला लेकरू झालं एक जेवढा अंधार याच्यामध्ये फॉरेस्ट मध्ये नाही तेवढा अंधाराच्या गोष्टी आज शुभम भाऊनी केल्या. एक बंद करते जास्त बोलले ना तू व्हायरल होईल. झालंय काय आमचं माथेरान फिरून आता चाललोय आम्ही बॅगीचे ऍडजस्टमेंट करून. गणेश भाऊ आणि पंकज भाऊ मिळून सामूहिक पायावर मारून घ्या. तर मला हात द्यायची त्या मस्तपैकी एखाद्या ठिकाणी कुठेतरी जेवण करू आणि मग लागू आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. चलो छान वाटलं माथेरान फिरून एवढं काही वाईट नव्हतं ठीक होतं. चलो बाय. आम्हाला बॅगर असायचे बाहेर होते.